देवी त्वं प्रतिगृह्यताम् आकाशात्पतिसन्तोऽयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति स्थलकुलादिदेवता तथा च यजमानस्य कुलदेवता ग्रामदेवता स्थानदेवता वास्तुपुरुषदेवता गणमा हे तन्नायकेन दीपवता मुलानि समर्पयामि सगळ्या नमोऽस्त्वनन्ताय सहस्रमूर्ते नमोऽस्त्वनन्ताय सहस्रमूर्ते सहस्रपादाक्षिशिरोर्भावे सहस्रनाम्ने पुरुषाय चाच्युते सहस्रकोटियुगधारिणि नमः हे तन्नायकेनफलं दीपल तांबूलानि च वरती रवाने असतात सौगतैर्मेषु फलावाप्तिः भवेत् जन्मनि जन्मनि फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचर तस्मात् फलप्रदानेन सुफलाश्च मनोरथाः सांगा गाव होय होय देवा साहेबा सद्गुरुजी मात्रकोदेव पाटपुरी बाई रवनाथ भूतनाथ दोन पूर्व सिद्ध पुरुष नीत करतो खऱ्याचं तळो बाराचं तळो आकारी निराकारी फळ आणि दडिका 12-24 गावचं देव माझ्या प्रियतरी 12-24 आज तुझी जागा तुझा तळ आणि आज बघ समीर आणि आज कार्य असा आणि आज ही हळद आज या ठिकाणी रीती मर्यादेप्रमाणे पुरोहित आज या ठिकाणी येऊन आज ह्या यजमानपण या ठिकाणी रीत हिमतीकडे असा आज त्यांच्या रीती रिवाजाप्रमाणे इतर आज यजमानपणाकडे प्रत्येक आज देवतेक त्यांच्यानी अमृता भाव ठेवलेला असा व्हिडिओ ठेवलेला असा काहीतरी आज पुरोहितांची पण या ठिकाणी ह्या मांडवळ करण्याकडे काहीतरी तू भूल झाली असा तर आज तू ग्रामदेवता असा 12-24 असेल आणि आज या ठिकाणी तो रखवालदार ब्राह्मण जागेचो रखवालदार अवगतळ पूर्णपणे या हळदीकडे या जागेकडे ठिकाणाकडे कुटुंबाकडे धर्मतेकडे जागेकडे आज सामील होईल राजू कोणत्याही प्रकारचे अडथळे अडचणी आज ह्या हळदीकडे असले असतात कार्याकडे असले असतात शब्दाकडे तरी आज सोनीमयचे देवतेन मायापुरीच्या 12-24 आज या लग्न कार्यात तू शब्द दिलं पुढे हळद करतलो लग्न करतलो कार्य करतलो कोणत्याही प्रकारचे हळदीकडे कार्याकडे कोणत्याही प्रकारचे अडचणी अडचणी असल्या असतात ते तू आज 12-24 ग्रामदेवते आज सगळी कुटुंबाकडची जागेकडची ठिकाणाकडची यवतल्या कामात सगळी अडीअडचण तू पायातला घेऊ होई आणि कोणत्याही प्रकारचे अडचणी पटानाटा या हळदीकडे कार्याकडे न येता आज आम्ही आज 12-24 ग्रामदेवतेच्या शब्दाप्रमाणे कार्य आणायला कार्याकडे आमची ग्रामदेवता आमची प्रत्येक देवता आमच्याकडे सामील झाली राजे कोणत्याही प्रकारचे आमच्या कार्याकडे हळदीकडे लग्नाकडे आज अडचणी न येता आज 12-24 आमच्या प्रत्येक आमच्या कुटुंबाकडे सामील झाली राजे आणि आमचा कार्य कसा फुलासारखे अगदी तू लव करून दे पुढे कार्य चांगल्या प्रकारे आमचा पार करून देत अगदी तुझ्या 2 गाव देवतेची 12-24ची नाव किती कर आणि आज बघ समीर ही आज त्याच्या कार्याची हळद असा आणि या ठिकाणी पुरोहितांनी आपल्या अगदी सद्देन भावने आमची रीती रिवाजाप्रमाणे ही हळदीची मांडावळ करून या ठिकाणी हळद सुरू करते त्याप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या या ठिकाणी अडचणी नाही आता सगळं कार्यक्रम चांगल्या प्रकारे तू गाव देवते या तळातल्या करून घेऊची अशी या कुटुंबाची जी आळ असा ती परिपूर्ण कर 12-24 सामील कर मंगलमूर्ती मोरया याच्यावर अक्षता घाला इकडे सावरदीपं समर्पयामि नामन इकडे दोघांनी हात धरा पहिल्याच्या वरतीचा योगम वंदिनाय योगमया दीपं गृहाणेत त्रैलोक्यं दिव्यापो सत्यादीपं प्रयतामि देवाय परमात्मने प्रातिमां निरया पुरा दीपोऽयं प्रतिगृह्यताम् निराञ्जनदीपं समर्पयामि फुलाच्या भोवती पाणी फिरवायचं फुलाच्या परमेश्वर प्राणाय नमः पानाय नमः गानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः कलिमणित्वैतोत्तरापोषणं समर्पयामि उत्तरापोषणं मन्त्रप्रक्षालनम् उपप्रक्षालनम् आचमनीयं समर्पयामि करोद्वर्तनार्थे चन्दनं समर्पयामि मुखवासार्थे पुंगीकल विलवदेवैतं ताम्बूलं समर्पयामि फलार्थे समर्पयामि हातामध्ये अक्षता धरायचा आणि गणपतीला नमस्कार करायचा हा नारळी गणपती आहे त्याला सगळं कार्य व्यवस्थित प्रार्थना करायची कार्य मेंदू दुमाया वेदांतरे विघ्नानाथ भारांतु सर्वा नायक शत्रुनाम बुद्धिनाथ सुत्राणाम विज्ञापि देवे गौरणिबद्ध फलपुना
अक्षतां समर्पयामि अनेन कृतपूजनेन विद्युबुद्धिशक्तिसहित महागणपति क्रियताम् आत्मसंज्ञेये सर्वे कामात्रया भूमिवरायण समृद्धानंतर रात्री यातानमे वसुंधरा दोन्ही तांबे दोन हात लावून धरावे कलश चमके विष्णुकंडे दोन्ही हाताने वळा दोघांनी दैलंच्या वरतीचा योग कवचना योग तमया दीपं गृहाणि देवेश त्रैलोक्यं त्रिविधापः भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने प्राहिमां निरयात् धुरात् दीपोऽयं प्रतिरतां वरुणाय नमो नमः परगुळाच्या प्रतिकूल पाणी फिरवायचं गुळोपागुळ नैवेद्यामि त्वं गृहाणि परमेश्वरो प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः कलिपंचोळायचं उत्तराभूषणं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि हातुसुखे करोदवर्तनार्थे चन्दनं समर्पयामि उपवासार्थे सुवर्णपुष्पदक्षिणां समर्पयामि नमस्करोमि अनेन कृतपूजनेन अपां श्रीवरुणा प्रीयताम् आत्मसंज्ञेये दोन्ही कलशाच्या मध्ये एकच हात लावायचा असा कलशस्यमुखे विष्णुकंठे रुद्रसमानलामुळे तथासितो ब्रह्मामध्ये मातृगणस्ताः कुक्षोदसागरा सर्वे सप्तद्वीपा सुंदरा ऋग्वेद सर्वेद सामवेद सर्वणः अंगैषसहितान्तर्वे कलशं तु समाजितात्र गायत्री सावित्री शान्ति कोटि गणितथा आयन्तु मम मनेत शान्तिरसमृतक्षरेकारकाः सर्वे समुद्रासरिता तीर्थानि जलदानिताम् आयन्तु मम मनेत शान्तिरसमृतक्षरेकारकाः उत्तरकलशे यक्षदांची भेदो व्यवस्थित घेऊन परत 4 वेळा इथे घाला 4 भाग वासुदेवाय नमः पितृदेव भेड्याच्या डोकीला लावायचा मूळ देवाच्या लावायचा ह्यांच्या लावायचा तुमच्या लावायचा चौकांच्या लावून झाला डोकीला की खाली जमिनीला लावायचा परत भेड्यापासून तुमच्यापर्यंत 3 वेळा करायचं बसलेल्या जागेवर की मग भेड्याला जरा उठून यायला एकदा सगळ्यांना लावून झालं की जमिनीला असं लावायचं लावून धरा फोटो घेतले वाकू नको लावा काका इकडे बघा लावा काका लावून धरा तिकडे बघा आता नवर देवाला लावा तू मागे उभा राहा उभा राहा बसू नको अजून 2 वेळा तसंच लावायचं लावून धरा उंच धरा वर धरा वर इकडे बघा पुण्या तुमच्या लावा दीर्घमायुरस्तु उंच लावा दीर्घानागान वगैरे आता जमिनीला लावा आता असं अजून 2 वेळा करायचं आहे भेड्यापासून तुमच्यापर्यंत थांबू नका लावत चला पुढे करायचं नाही दीर्घानागान वगैरे आयु प्रमाणे पुण्यां दीर्घमायुरस्तु लावा खाली वरती 7 वेळा चढव हळद 7 वेळा हळद हात जरा मागे जरा म्हणजे हळद लावायला वेळ येईल तिला हरिद्राम स्वर्णवर्णाभां सर्वतो भाग्यदायिनीं सर्वालंकारमुख्याहि देवी त्वं प्रतिगृह्यताम् मुहूर्तमेति कार्यावाहिक देवताभ्यो नमो नमः हळद लावून झाली का हळद आणि कुंकू आहे दोघांकडे हळद कुंकू आहे अशी आडवी लायलेली हळद त्या तासला एखादा आहे आडवी 2 बुटा काढ 2-3 बुटा काढ हळदीची कुंकवाची हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि फुल ठेवा त्यांच्या हातात द्या फुल जरा दोघां काय काढ त्यांच्या हातात द्या म्हणजे लावून धरतील ते तिथं येतात हां त्याच्यात घालून धरला ते ती आरती जरा द्या आता निरांजन इकडे द्या तिच्याकडे त्या मागच्या बाजून दिल्या तरी चालतं निरांजन वळ दोन्ही हातानं वळ गजवदनमचिंतं तेषदौटन्दिनेत्रं प्रोदुदरमते शंभुशिराजं पुराणम् अमरवरदुभुजं रक्तवर्णं सुरेशं पशुपतिसुतमेशं विघ्नराजं नमामि आता इथं दोन्ही उचलून असा परत घेऊन जाय आणि उजव्या बाजूक तिकडे बांधू होईल नेऊन हो जरा वाद
तिकडे बघ समीर. डोकं लावून बघ. डोकं लावून आहे बघ. डोकं लावून बघायचं. थांबा अशी हात लावून सगळं नेतो आहे बघा. पुढे नको लावा बाकीची दिसायची ना हातावर हात लावून राहा. बघा इकडे इकडे बघा. चला, झाला. मागून कुठल्या बाजून ठेवा असं काय नाही. त्या चुलीच्या जवळचा ठेवतात. दिवे पण चुलीच्या जवळ ठेवायचे नाही. ठेवा आणि बाहेर या इकडे. हा आता ओटी आणि ऑइल भरता सगळा पुरा. त्यानंतर मग ते कडे भरते आणि मग नवीन काढणे एवढी नारळाची काहीतरी व्यवस्था लागते. ठेवतो मामाक द्यायचो. पाच जाऊन